नमस्कार, मी प्राजक्ता चिटणीस. तुमच्या सगळ्यांच्या नवराष्ट्रामध्ये स्वागत. आपल्यासोबत आहे आशिष पवार. आशिष म्हटलं की लोकांना खळखळून हसवणार हे तर नक्की. आता मला सांग, फ्रेंड रिक्वेस्टमध्ये किती लोकांना हसवतोस? म्हणजे मी एक आवर्जून सांगेन खरं तर की या नाटकामध्ये माझी भूमिका ही विनोदी नाही आहे. हां, तो नक्कीच म्हणजे ती व्यक्तिरेखा अशी आहे की तो हॅपी गो लकी टाईप असं ती व्यक्तिरेखा आहे. त्याच्यामध्ये त्याच्या स्वभावानुसार काही विनोद आहेत नाटकामध्ये, पण आशिष पवार आहे म्हणून असं विनोदी व्यक्तिरेखा ती नाही आहे. खूप छान त्या नाटकातली एक छान गोष्टीतली एक छान व्यक्तिरेखा आहे, जी उत्तम लिहिली गेलेली आहे आणि फार महत्त्वाची आहे. आणि त्याच्यावरती म्हणजे ती नुसतीच म्हणजे इमोशन्स आहेत त्याच्यामध्ये, नात्याची किंमत करणारी अशी ती व्यक्तिरेखा आहे. मनाने खूप प्रामाणिक असं तो आहे, माणुसकी असलेला आहे. सो अशी ती खूप छान इमोशनल आणि अशी भावनिक अशी व्यक्तिरेखा आहे आणि ती मला करायला खरं तर आता खूप म्हणजे खूप मजा येते. मग तुझे जे फॅन्स आहेत ते येऊन तुला भेटून पहिलं हेच सांगतात, आम्हाला वेगळा आशिष पाहायला मिळालाय आणि तो आम्हाला खूप आवडतो? हो, नक्कीच नक्कीच. म्हणजे मला आत्तापर्यंत एक आमचे आता 8 प्रयोग झाले आहेत आत्तापर्यंत. तर प्रत्येक प्रयोगानंतर जे काही सगळे प्रेक्षक येतात, रसिक प्रेक्षक येतात, त्यांचा पहिले हेच वाक्य असतं की आम्हाला या नाटकात खरंच एक वेगळा आशिष बघायला मिळतोय आणि खूप छान होतंय. नाटकही आवडते लोकांना. ते जास्त आनंद देणारं आहे की नाटक मुळात लोकांना खूप आवडतंय. जेव्हा तुला ह्या भूमिकेविषयी सांगितलं की थोडीशी वेगळी आहे, तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? म्हणजे मी अगदी प्रामाणिकपणे सांगू का की आत्तापर्यंत कसे मी गंभीर भूमिका केल्या नाही आहेत असं नाही आहेत, मी केलेल्या आहेत. पण विनोदीच भूमिका प्रकर्षाने इतक्या लोकांसमोर सतत येत राहिल्यामुळे ना विनोदी अभिनेता म्हणून एक ओळख नक्कीच होते कलाकाराची. पण जेव्हा आपल्या ते विश्वास ठेवणारे सुद्धा काही लोक असतात तेव्हा त्यांना माहिती असतं की आशिष काय करू शकतो किंवा त्याची म्हणजे तो काय करू शकतो आणि काय नाही करू शकत हे ऑब्व्हियसली माहिती असतं. त्यापैकीच एक आमचे कुमार सोहनी सर दिग्दर्शक, त्यांची 85वी दिग्दर्शन असलेलं नाटक आहे. सो त्यांना हे माहिती होतं की आशिष ही भूमिका करू शकेल, कारण ते माझ्या एका नाटकाला जज होते. व्यावसायिक नाटकासाठीच ते एका नाटकासाठी जज होते. तेव्हा मला त्यांनी सांगितलं होतं जवळजवळ 1.5 वर्षापूर्वी की मी एक नाटक करतोय, त्या नाटकामध्ये मला तू हवा आहेस. म्हटलं ओके सर. आणि त्याच्यानंतर एकदा मला त्यांचा असा फोन आला आणि मला म्हणाले की गडकरीला वाचन एक नाटकाचं नवीन मी डिरेक्ट करतोय, तर तू ये. तर मला अधिक असं वाटलं की कॉमेडी नाटक आहे किंवा काय. तेव्हा मी गेलो आणि नाटकाचं वाचन केल्यानंतर मुळात मला नाटक इतकं आवडलं आणि मला एक सांगता अंदाज आला की ते कुठल्या भूमिकेसाठी मला विचारतायत. मग नाटक संपल्यानंतर मला ते म्हणाले की याच्यामध्ये एक जिग्या नावाचं कॅरेक्टर आहे, ते तू करावीस अशी माझी इच्छा आहे. म्हटलं सर डन, मी करतोय, मला खूप आवडलंय. कारण नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही, कारण नाटकच मुळात इतकं सुंदर आहे, इतका छान विषय आहे आणि इतकी छान व्यक्तिरेखा की त्या गोष्टीतली एक महत्वाची अशी भूमिका आहे. सो मला ते करायला खरंच खूप आवडतं आणि मी त्याचं क्रेडिट मी खरंच कुमार सोनी सरांना देतो की त्यांचा खूप आग्रह होता की ही भूमिका मी करावी म्हणून. ही फ्रेंड रिक्वेस्ट आहे, सोशल मीडियाला तू फ्रेंड रिक्वेस्ट स्वतःहून पाठवतोस, लोकांना अनोळखी लोकांना पाठवली आहेस किंवा अनोळखी लोकांची एक्सेप्ट केली आहेस, असं तू केलं आहेस का? तू भरपूर सांभाळून सोशल मीडिया वापरतोस? अगदी सांगू का, मी म्हणजे जेव्हा फेसबुक आलं होतं ना सुरुवातीला, तेव्हा मी सकट सगळ्यांच्या एक्सेप्ट करायचो, कारण ते 5,000 काय ते मर्यादा असते ना. आता तेव्हा अरे माझे इतके फ्रेंड रिक्वेस्ट आहे बाबा, आणि खूप यायचे तेव्हा, कारण तेव्हा कॉमेडी एक्सप्रेस खूप अशी नाव झालेली अशी सिरियल होती आणि घराघरात आम्ही पोचलो होतो. सो त्याच्यामुळे रिक्वेस्ट खूप यायच्या आणि मी ते जे येईल ते मी बघायचोच नाही, कोणी पाठवले काय केलं, सकट मी पाठवायचं. पण नंतर जरा काही गोष्टी समजायला लागल्या की नाही काही फेक अकाउंट पण असतात, त्याचे मिसयूज पण होऊ शकतात. मग जरा काळजीपूर्वक मी सोशल मीडिया हँडल करायला लागलो. आता मी फ्रेंड रिक्वेस्ट जर पाठवले असेल तर हो मी पाठवलेत, पण ज्यांना मी ओळखतो की आता समजा आपले म्हणजे आपले जुने वर्गातले मित्र किंवा मैत्रिणी असतात, जे कधी कधी आपल्याला दिसतात, अरे ही आपल्या वर्गातली आहे, मग आपण पाठवणं, असं ज्यांना जे ओळखीचे आहेत किंवा इंडस्ट्रीमधले आहेत की जे बा यांना ओळखतो, तर त्यांना मी नक्कीच पाठवलेली आहे. पण अनोळखी व्यक्तींना नाही पाठवली आतापर्यंत तरी नाही. प्रियांका तेंडुलकर म्हणून त्यांना मी एकदा पाठवली होती रिक्वेस्ट, पण त्यांनी रिफ्यूज केली. हा कोण आशिष पवार म्हणून असं समजून असं त्यांनी. मग आता प्रियांकाला याविषयी तू विचारलंयस की नाही विचारलंयस ते सांग. विचारलं. मग काय आन्सर? ती म्हणते सॉरी दादा, माझी चूक झाली असं बोलली मला ती. मग आता नाटकाच्या ह्याच्यात तू मी मस्करी करतोय, इथे समोर बसले म्हणून मी सांगतोय. ती बॅक द कॅमेरा आहे त्याच्यामुळे ती दिसत नाहीये. तुम्ही कॅमेरा फिरवा तर ते दिसेल तुम्हाला. मला सांग, सोशल मीडिया हे माध्यम किती महत्वाचं असं तुला वाटतं? नक्कीच महत्वाचं आहे आत्ताच्या काळात, कारण आम्ही म्हणजे जेव्हा ह्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी हे करिअर निवडलं
तेव्हा सोशल मीडिया एवढा ॲक्टिव्ह नव्हता. म्हणजे अगदी सांगायचं तर कॉमेडी एक्सप्रेस जेव्हा आली किंवा जी जी फेमस झाली ती माउथ पब्लिसिटीने झाली. तर तेव्हा सोशल मीडिया एवढा ॲक्टिव्ह नव्हता. पण आता ती गरज झालेली आहे. पण अजूनही आमची जी मानसिकता आहे ना ती अजून तीच आहे की कामं करायची, कामातून आपण दिसूया, मग ती पब्लिसिटी आहे, ती आमची पब्लिसिटी असं आम्ही समजत होतो आतापर्यंत. पण आता ते तसं राहिलेलं नाही. आता काळाची गरज नसता तुम्हाला सोशल मीडिया ते ऍक्टिव्ह राहायलाच असं आहे पाहिजे. की इन्स्टाला जेवढे फॉलोवर तेवढे तुम्ही फेमस. एक्झॅक्टली आहे, ते आहे. जे सत्य आहे ते स्वीकारायला काहीच हरकत नाहीये, कारण ती गरज झालेली आहे काळाची. पण अजूनही तू म्हणशील आता तू माझं इन्स्टावरती जाशील ना, तर मला मी एक तर काय म्हणतात ना, ते मी अजिबात काही पोस्ट वगैरे करत नाही. मी सोशल मीडियापासून खरंच खूप लांब आहे. पण हळूहळू मी आता ते सुरू केलेलं आहे. सो बघू आता.